ज्या पद्धतीने ज्या घटना घडत आहेत, बीडमध्ये देखील घटना घडल्या, घडल्या, गुन्हाची धोक्या येतो, याची देखील घटना घडली, तो देखील फरार आहे, कसं पाहत आहे? खरं तर फरार म्हणता येणार नाही. हे पूर्ण पोलीस प्रशासन गृह विभागाचा अपेस आहे. जाणीवपूर्वक कुणाच्या तरी दबावापोटी खोक्याला मोकळं सोडण्यात आलेलं आहे. याला वन विभागाचा अपेस आहे, गृह विभागाचा अपेस आहे आणि कुठंतरी स्थानिक आमदार बोक्याचा त्याला आशीर्वाद असल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत्यात. खरं तर काल त्यांनी TV9 मराठीशी येऊन मुलाखत दिली खोक्याने आणि तो पोलीस प्रशासनाला सापडत नाही. बीड जिल्ह्यातल्या TV9च्या प्रतिनिधींनी त्याच्याशी बातचीत केली आणि तो पोलीस प्रशासनाला सापडत नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाचं काय गौडबंगाल आहे हे कळायला अद्याप तयार नाही. खरं तर हजारो लोकांचा मोर्चा या खोक्या उर्फ सतीश भोसले आणि सुरेश दासांच्या विरोधात 2 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर येथे आयोजित करण्यात आला होता आणि तो यशस्वी पण झाला. त्यामध्ये मी स्वतः त्या मोर्चाला गेलो होतो. त्यामध्ये सुरेश दासांवर सर्व लोकांचे आरोप आहेत की हा खोक्या जेवढे शेकडोपेक्षा जास्त हरणं असतील, शेकडो काळवीट असतील, हजारो मोरांचं त्याने म्हणजे तस्करी करून ज्या हरणाचं, काळविटाचं, मोराचं मांस हे सुरेश दासांच्या घरी जातं. म्हणूनच सुरेश दास कुठेतरी रगील वागतात, रगील बोलतात, दादागिरी करतात, गुंडगिरी करतात आणि त्या खोक्याला अभय देण्याचं काम करतात. आणि त्या शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धोत्रट काहीतरी नाव आहे त्यांचं, ते अगदी त्या खोक्याला अभय देण्याचं काम करतात. माझं तर त्या पोलीस निरीक्षकावर सुद्धा आरोप आहे की त्यांनी सुद्धा नक्कीच सुरेश दासांसारखं नक्कीच खोक्याकडून गेलेलं हरणाचं, काळविटाचं, मोराचं मांस खाल्लेलं आहे. म्हणून ते कुठेतरी त्या खोक्याचे दबेल आहेत, खोक्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. म्हणजे खोक्या बीड जिल्ह्यात असताना खोक्या प्रसार माध्यमांशी येऊन बोलतो आणि पोलीस प्रशासनाला सापडत नाही. म्हणजे हे नेमकं चाललंय काय की जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन खोक्याला अभय देऊन खोक्याला मोकळं सोडण्याचं काम करतंय. खरं तर तेथील पीडित ढाकणे पिता पुत्र अगदी त्यांच्या शेतामध्ये जाळं लावलं आणि तिथं हरणाची शिकार, काळविटाची शिकार करण्यासाठी खोक्या गेला असता त्यांनी विरोध केला की बाबा आमच्या शेतात हरणं बिरणं पकडू नको, उद्या आमच्यावर काहीतरी बालट येऊ शकतं, तू करून जाशील, आम्हाला त्रास होईल त्याचा. म्हणून त्या ढाकणे काकांना अगदी कुऱ्हाडीच्या मागच्या बाजूने, गावरान भाषेत त्याला कुऱ्हाडीच्या तुंबारण्याने म्हणतात, तुंबारण्याने त्यांचे दात ठेचण्याचं काम केलं. त्यामध्ये त्यांचे ओठ ठेचल्या गेले, त्यांच्या हिरड्या ठेचल्या गेल्या आणि दात पूर्ण पडलेले आहेत. आणि त्यांचा मुलगा, ढाकणेंचा मुलगा, त्याचा पाय मोडण्याचं काम ह्या खोक्यांच्या टीमनं केलं. म्हणजे खोक्या अनेक दिवसापासून सुरेश दासांचा लाडका आहे. मागच्या 2-5 दिवसात आपण सोशल मीडियावर, टीव्हीच्या प्रसार माध्यमावर आपण एक खोक्या आणि सुरेश दासांची बोललेली ऑडिओ क्लिप बघितली. म्हणजे खोक्यांचा वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला सुरेश दासांकडून 1 दिवस लेट झाला. खोक्या सॉरी, बिलेटेड हॅपी बर्थडे, म्हणजे मला वेळ नव्हता पण माफ कर आणि 99% नाही 100% मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे तुम्ही गुंडांना अभय देता आणि त्या गुंड आमदाराला, हरणाचं मांस खाणाऱ्या आमदाराला, काळविटाचं मांस खाणाऱ्या आमदाराला, मोरांचं मांस खाणाऱ्या आमदाराला जर या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जर पाठीशी घालत असतील तर राज्याने कुणाकडे बघायचं, राज्याने कुणाकडून अपेक्षा करायच्या आणि कुणाकडे न्याय मागायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्ही सुद्धा ओबीसी आहोत. म्हणजे या राज्याचे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आम्ही या राज्याचे रहिवासी आहोत. आणि जर आम्हाला जर इथं एक खोक्यासारख्या माणसाला समोर करून आमच्या ओबीसीना जर भयभीत केल्या जात असेल, आमच्या लोकांवर हल्ले होत असतील, ते अतिशय चुकीचं आहे. आणि मुख्यमंत्री कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करताय का, आमदारांना पाठीशी घालण्याचं काम करताय का? खरं तर मी त्याच दिवशी खरं तर खोक्या आणि सुरेश दासांची नार्को टेस्ट करावी. त्यामध्ये सुरेश दासांनी हरणाचं, काळविटाचं, मोराचं मांस खाल्लंय किंवा नाही हे दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल. कारण खोक्याच्या घरी आरमाप जाळे सापडले, हत्यारं सापडले, हरणाचे आतडी सापडले, हरणाचे शिंग सापडले, बरेचसे अवशेष हरण, काळवीट, मोराचे खोक्यांच्या घरी वन विभागाने रेड टाकल्याच्या नंतर मिळालं. परंतु माझी वन विभागावर सुद्धा आरोप आहे की वन विभाग इतक्या दिवस काय करत होता, हप्ते गोळा करण्यात वन विभाग गुंग आहे. या राज्यामधील वन विभागांचा कारनामा जर येणाऱ्या काळात वाचला ना
तर तुमच्या सर्वांच्या अंगाचा थरकाप, या महाराष्ट्राचा अंगाचा थरकाप उडाला जाईल. या वन विभागाचे अधिकारी प्राण्यांची तस्करी करतात, स्वतः कोणाला तरी तिथं शिकार करायला लावायची आणि त्याची तस्करी करण्याचं काम वन विभागाचे अधिकारीच करतात. हे येणाऱ्या काळात मी लवकरच तुम्हाला हे दाखवून देईल, पुराव्या सगळं येणाऱ्या काळात लवकरच दाखवणार आहे. परंतु आजच्या घडीला शिरूर कासार मधलं प्रकरण अतिशय गंभीर असताना त्या खोक्यानं धाकणे कुटुंबियाला मारहाण केली. आदिवासी तरुण आपल्या शिंदखेडराजा तालुक्यातील माहेरखेडा त्या गावातील कैलास वाघ नावाच्या माणसाला अगदी बॅटनं जिथं मारता येईल पायाला, कमरात, बुडावर, इतकं भयानक वास्तव ते तुम्ही व्हिडिओ प्रसार माध्यमांनी व्हायरल केला, ते सगळं महाराष्ट्राने पाहिलाय. अगदी त्याच्या गुप्तांगात गरम तेल ओतण्याचं सुद्धा काम त्यांनी त्या खोक्या आणि खोक्यांच्या सहकार्याने केलंय. खरं तर खोक्या एकटा नाही, खोक्याचा बोक्या सुरेश देसाई, खोक्यांचा मुख्य आकाश सुरेश देसाई. ज्याप्रमाणे संतोष भैया देशमुखांची हत्या करणारे जे 2, 5, 10 गुंड होते त्यांचा आका वाल्मिक कराड आहे, त्याप्रमाणे वाल्मिक कराडला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे सुरेश धस या खोक्यांच्या टीमचा, खोक्यांच्या पार्टी नावाची गँग आहे, त्या पूर्ण गँगचा आकाश सुरेश धस आहे. त्या सुरेश धसची तात्काळ SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. सुरेश दासांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सुरेश दासांच्या भागामध्ये CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. तरच सुरेश धसच्या बाबतीत दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल. ज्या मुख्यमंत्र्यांनी त्याला मांडीवर घेण्याचं काम केलं, गोंजारण्याचं काम केलं, मोठं करण्याचं काम केलं, लाडका आमदार करण्याचं काम केलं, त्यांनी जर मुख्यमंत्र्याच्या माघारी जर असे कृत्य करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी ह्या आमदाराच्या बाबतीत डोळे उघडावेत आणि पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही मुख्यमंत्र्याकडे महाराष्ट्र अपेक्षाने आशेने पाहतोय की तुम्ही तुमच्या लाडक्या आमदारावर, तुमच्या पक्षाच्या आमदारावर, तुमच्या गुंड आमदारावर कारवाई करणार का नाही हे येणाऱ्या काळात कळेल. आणि दुसऱ्या विषय म्हटलं तर भोकरदन तालुक्यातील आणवा गावामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी अतिशय गरीब 1 एकर जमीन आणि शेतात अगदी छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहणारा तरुण याला गावातील, आणवा गावातील गावगुंड, राजकीय गुंड, सावकार आणि अनेक लोकांना ज्यांनी आतापर्यंत मारहाण करून कोणाच्या जमिनी बळकावण्याचं काम केलं, सावकारकीच्या माध्यमातून एखाद्याला 10,000 दिले तर 50,000 वसूल करण्याचं काम केलं, असा नवनाथ दौड असेल, त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौडनी अगदी कैलास बोराडेंना जिथं जिथं लोखंडी सळईनं, लोखंडीच्या रॉडनं अगदी चुलांगणात लाल बुंद करून चटके देण्याचं काम केलं. ते प्रकरण दडपण्यासाठी या राज्यातील स्वतःला मोठा नेता, या राज्यातील मराठा समाजाचा मशिया म्हणून घेणारा बालिश आणि निव्वळ गाढव असणारा जरांगे, त्या माणसानं कुठेतरी त्या कैलास बोराडेवर आरोप करण्याचं काम केलं. त्या कैलास बोराडेंना कुठेतरी मद्यप्राशन करण्याचं कुठेतरी हे केलं. कैलास बोराडेला अर्धनग्न त्या मंदिरात गेला म्हणून आरोप करण्याचं काम केलं. त्या जरांगे सारख्या मूर्ख माणसाला कळालं पाहिजे, प्रत्येक मंदिरात, प्रत्येक शिव मंदिरामध्ये अर्धनग्न अवस्थेत जाऊनच पूजा करावी लागत असती. ज्या ज्या मंदिरात पुजारी असतात, ज्या मंदिरामध्ये पूजा करताना, आपण अभिषेक करताना अर्धनग्न अवस्थेत जाऊन त्या महादेवाची पूजा करावी लागते, महादेवाचा अभिषेक घालावा लागतो. आणि जर असं कैलास बोराडे हा अतिशय भोळा भाबडा आणि महादेवाचा भक्त आहे, तो गेल्या अनेक दिवसापासून त्या मंदिराची पूजा, त्या महादेवाची पूजा सकाळ संध्याकाळ त्या महादेवाची आरती करण्याचं काम करत असताना ते मंदिर छोट्याचं आता मोठं होऊ लागलं आणि कुठेतरी दानपेटीमध्ये पैसा जमा होऊ लागला. आणि दानपेटीच्या वर त्या नवनाथ दौड असन, सोन्या उर्फ भागवत दौड यांचा त्या दानपेटीवर आणि त्या मंदिरावर ताबा करण्याचा, त्या दानपेटीवर डोळा ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातूनच हा घडलेला प्रकार आहे. आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी करण्याऐवजी मूर्ख जरांगे कुठेतरी आरोपींची पाठराखण करून पीडिताच्या विरोधात पीडितावरच कारवाई करण्याची मागणी जर करत असेल, हे राज्य अशांत कायम राहील. या राज्यामध्ये वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरं तर मला वाटतंय या सर्व गोष्टीचा जरांगे आकाय, नवनाथ दौड आणि जरांगेची CDR तपासली पाहिजे, जरांगेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि खरं तर नवनाथ दौडला अटक का होत नाही हे पोलीस प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे. पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करतंय? पोलीस प्रशासन या जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यावर, महसूल अधिकाऱ्यावर वाळू माफियांचे हल्ले होत आहेत. त्या वाळू माफियांच्या मुसक्या आवडत नाही. इथं नवनाथ दौड सारखे गुंड लोकांना, छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रमाणे चटके देऊन औरंगजेबाने शिक्षा दिली, मारण्याचा प्रकार केला,
तशा प्रकारे अमानुष असे चटके देण्याचं काम होत असताना जालना जिल्ह्यातील पोलीस प्रशासन करतंय काय, बघ्याची भूमिका घेतोय का, कोणाच्या इशाऱ्यावर चालतंय? आणि नवनाथ दौडला जर पोलीस प्रशासनाला अटक करण्याचं धाडस होत नसेल तर त्यांची चौकशी त्यांनी SIT कडे त्यांचा देऊन टाकावं, CBI कडे देऊन टाकावं आणि तात्काळ नवनाथ दौडला अटक करावी. आणि खरं तर तात्काळ नवनाथ दौड आणि मनोज जरांगीच्या फोन रेकॉर्डची CDR तपासली पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. खरं तर मनोज जरांगीची CDR तपासा म्हणल्याच्या नंतर मनोज जरांगीच्या बुडाला आग लागली आणि म्हणून मनोज जरांगी त्या पीडितावरच आरोप करायला सुरुवात केली. म्हणजे यातून असं निष्पन्न होतंय की मनोज जरांगी नक्कीच नवनाथ दौडचा साथीदार आहे. नवनाथ दौडला पाठीशी घालताना त्याचे काहीतरी CDR आहे ते तपासले पाहिजे आणि मनोज जरांगीवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. ही सुद्धा आजच्या तुमच्या माध्यमातून मी सांगतो. तुम्हाला म्हणायचं आहे का की कैलास बोराडे यांनी महादेवाच्या पिढीची विटंबना केली, म्हणायचं आहे का? याला विटंबना म्हणता येत नाही. तो अतिशय भोळा बाबडा महादेवाचा भक्त आहे. दररोज महादेवाची सकाळ संध्याकाळ महादेवाला आंघोळ घालणारा, महादेवाची पूजा करणारा भक्त आहे. आता नवनाथ दौडनी काही महिला खरं तर ते पैसे देऊन आता हे बोलायला लावलेल्या काही महिला समोर आणून त्या कैलास बोराडेंना बदनाम करण्याचा खरा प्रयत्न आहे. कारण की नवनाथ दौडकडे आडमाप पैसा आहे. त्या गावामध्ये दहशत आहे, कोणी त्याच्या समोर विरोधात बोलत नाही. पण अशा प्रकारे त्या कैलास बोराडेचं प्रकरण समोर आलं. खरं तर कैलास बोराडे सुद्धा त्याच्या विरोधात तक्रार दाखल करायला घाबरत होता. कारण गेली अनेक वेळा यापूर्वी सुद्धा कैलास बोराडेंना मारहाण करण्याचं काम केलं. आणि जो व्हिडिओ व्हायरल केलाय की विटंबनेचा जो दाखवलाय तो विटंबना नाही, परंतु तो व्हिडिओ आताचा नाही. तो व्हिडिओ माझ्या मते पूर्वीचा, 1 वर्षापूर्वीचा आहे. आतापर्यंत नवनाथ दौड आणि व्हायरल करणारे आतापर्यंत झोपले होते का? त्यावेळी त्यांनी कारवाई का केली नव्हती? म्हणजे कुठेतरी आपल्यावर कारवाई होती म्हणून काहीतरी दुसऱ्याला बदनाम करायचं. आणि खरं तर दारू पिली, दारू हे बघा, काल भैरव महादेवाला लोक दारूचा प्रसाद देतात. अगदी महादेवाच्या याच्यात दारू ओतण्याचं, तोंडात दारू ओतण्याचं काम करतात. म्हणजे महादेवाला दारू हा प्रिय आहे आणि महादेवाचा भक्त येतो, ठीक आहे पिली असेल, पण दारू पिलं आणि त्यांनी काय पूर्ण कपडे काढले का? अर्धनग्न विषय आहे. अर्धनग्न म्हणजे मंदिरातले पुजारी फक्त धोतरावर किंवा लुंगीवर असतात, त्यांच्या अंगामध्ये शर्ट आणि बनियन नसतंच. त्यामुळं त्याच्या अंगात पॅन्ट होती. त्यामुळे कुठलंही त्यांनी चुकीचं कृत्य केलेलं नाही, फक्त त्याला बदनाम करून हे प्रकरण दाबण्याचा जरांगे नावाच्या गाढवाचा प्रयत्न आहे. बाकी कुठलाही प्रश्न यामध्ये येत नाही. काल काही महिला तिथे SP ऑफिस मध्ये आल्या होत्या. कैलास बोराडेच्या विरोधात त्यांनी तक्रार केली आणि त्यांनी असं म्हणलंय की महाशिवरात्री दिवशी तिथं मध्य धुंद झाला होता आणि महादेवाचं काय दर्शन घेता, माझं दर्शन घ्या असं म्हणत होता. त्या आतापर्यंत त्या माता भगिनी, आता 1 वर्षापूर्वीची ती घटना आहे, आतापर्यंत त्या माता भगिनी का आल्या नव्हत्या? आताच का आल्या? हे पूर्ण नवनाथ दौडनी रचलेलं गौड बंगाल आहे. आता कुठेतरी प्रकरण दाबण्यासाठी, कुठेतरी त्याला बाजूला करण्यासाठी हे केलेला प्रकारे, बाकी काही नाही. खरं तर मी काय म्हणतोय, या राज्याच्या गृहमंत्र्याने या प्रकरणामध्ये CID मार्फत चौकशी करावी, SIT स्थापन करावी आणि ज्या महिला इथं त्या कैलास बोराडेंच्या विरोधात आल्यात यांची सुद्धा कसून चौकशी करावी. दूध का दूध, पाणी का पाणी समोर येऊन जाईल. सत्य काय आहे तुम्हाला दिसून जाईल. मला सांगा, आम्हाला की कायदा हरवलाय, पत्रकारिता केली का असा सवाल खोक्याने एक खोक्या, बीडचा खोक्या म्हणजे अतिशय त्यांनी सगळी यंत्रणा विकत घेतलेली. पोलीस प्रशासन तर पूर्ण त्याच्या ताब्यात आहे. शिरूर कासारच्या पोलीस स्टेशन मध्ये तो पार्ट्या करतो, दारू पितो. जर शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज जर तपासले गेले, गृह विभागाला माझी विनंती, बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना माझी विनंती की तुम्ही शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनचे सगळे CCTV फुटेज तपासले पाहिजे आणि तुमचा तिथला पोलीस निरीक्षक शिरूर कासारचा आणि खोक्याचे CDR तपासले पाहिजे. त्यांच्या किती पार्ट्या झाल्या, त्यांनी किती हरणाचं मांस खाल्लं, किती काळविटाचं खाल्लं, किती मोराचं खाल्लं, त्यामधून निष्पन्न होईल. आणि या सर्वांनी मिळून सुरेश दासांच्या घरी किती वेळा मांस नेऊन दिलं, सुरेश दासांच्या कुटुंबियांनी किती वेळा मांस खाल्लं. खरं तर सुरेश दासांची सुद्धा नार्को चाचणी झालीच पाहिजे. त्यामध्ये सगळं सफाई आणि सगळं साफ सगळ्या महाराष्ट्राला दिसून जाईल. जे आणवाचं प्रकरण आहे त्या प्रकरणातील आरोपीवर मोका लावण्याची मागणी देखील आहे. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री यांनी देखील मागणी केली, मोका लावला पाहिजे. मग आता उल्लेख का होत असेल?
हेच मला कळत नाही. बीडच्या बाबतीत एखादा आरोपी सापडला की त्याला नको का, बीडच्या एखाद्याचं नाव घेतलं की तो आरोपी सह आरोपी, याला सह आरोपी करा, त्याला सह आरोपी करा. त्याचप्रमाणे ह्या घटना सगळ्या सेम आहेत. आरोपींना जात नसते आणि अन्यायग्रस्तांनाही जात नसते. त्यामुळं या राज्यामध्ये ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी चुकीचं कृत्य केले त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याप्रमाणे संतोष भैया देशमुखांची हत्या करणाऱ्याला फाशीची, भरचौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे खोक्या असेल, अनवाई येथील नवनाथ दौड प्रकरण असेल, नवनाथ दौड असेल, त्याचा भाऊ असेल, या सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे. याची एसआयटी मार्फत चौकशी होऊन यांच्यावर मकोका लागला पाहिजे. कारण की या सगळे संघटित गुन्हेगारी आहेत. कारण अन्वयामध्ये सुद्धा संघटित सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला चटके देण्याचं काम केलंय. बीडमध्ये सुद्धा डाकणे कुटुंबियाला एकत्रित येऊन अनेक जणांनी मारण्याचं काम केलंय. अनेक गंभीर गुन्हे, अनेक प्राण्यांची तस्करी करण्याचं काम आहे. यामध्ये वन विभाग सुद्धा त्यामध्ये सामील आहे. वन विभागाला सुद्धा त्याचे हप्ते जातात, पोलीस प्रशासनाला त्याचे हप्ते जातात. त्यामुळे सगळे भाग याची भूमिका घेतात. याची एसआयटी आणि सीआयडी मार्फत सगळी चौकशी झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे. या ज्या घटना आहे मागील काही वर्षापासून मराठवाड्यातच घडल्या आहेत आणि त्याचं प्रमाण इतर भागापेक्षा मराठवाड्यात जास्त का घडत असेल, याचं पूर्ण श्रेय मूर्ख आणि अतिशय जातीवादी आणि गावंढळ नावाच्या जरांगीला जातं. या राज्यामध्ये अनेक मराठा समाजामध्ये प्रगल्भ, अभ्यासू, हुशार नेते आहेत. जोपर्यंत ते या राज्याचं, मराठा समाजाचं नेतृत्व करत होते तोपर्यंत राज्य शांत होतं. सगळे भावाभावासारखे एकत्र नांदत होते, राहत होते. पण जरांगे सारखा निव्वळ बिंडोक माणूस समोर आला आणि कुठेतरी या राज्याला कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखं प्रमाण झालं आणि राज्यामध्ये जाती जातीत भांडणं, जाती जाती द्वेष आणि जाती जातीपासून आता जातीपातीच्या पलीकडे विषय गेलाय. आता तर गुंडगिरीला जातपात राहील नाही, फक्त पैसा कमवायचा, दादागिरी करायची. वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया यांना पोषण्याचं काम जरांगे सारखे, जरांगेचे सहकारी मराठवाड्यातले सगळे करत आहेत आणि त्यातून ही गुन्हेगारी घडत आहे. जिथं अन्याय तिथं खोक्याची दहशत आहे. जिथं अन्याय तिथं खोक्याची पूर्ण त्या शिरूर, कासार, आष्टी, पाटोदा सगळीकडे दहशत आहे. खरं तर खोक्या सारखे एक माणसं नाही. सुरेश दसांचा एक पोलीस कॉन्स्टेबल आहे आष्टी पोलीस स्टेशनला, त्यांनी अगदी महिला दिनाच्या दिवशी एका महिलेवर बलात्कार केलाय आणि यापूर्वी 1-2 वर्षापूर्वी त्यांनी बलात्कार केला होता. तो निलंबित झाला होता. त्यातून पुन्हा तो बाहेर आला आणि आवर्जून सुरेश दसांनी तिथं फक्त वसुली करण्यासाठी तो सुरेश दसांचा लाडका कॉन्स्टेबल तिथं बसवलेला आहे. माझा तर सुरेश दसावर सुद्धा आरोप आहे. कारण की जर यांचा पोलीस कॉन्स्टेबल महिलावर बलात्कार करत असेल तर कधी कधी मला असं सुद्धा म्हणजे डोक्यात येतं की हे कॉन्स्टेबल काही महिला, सुरेश दसांना महिला पुरवण्यासाठी तिथं बसवलेला आहे का, काही महिलावर दबाव टाकून सुरेश दसांकडे लैंगिक शोषण करण्यासाठी पाठवल्या जात आहेत का, याची सुद्धा येणाऱ्या काळात चौकशी झाली पाहिजे. संदीप क्षीरसागरनं जे आहे तहसीलदारांना धमकी दिल्याचं प्रकरण जे समोर आलेलं आहे की तहसीलदार यांनी रोजगार सेवकावर कारवाई केली, मात्र माझ्या बीडमध्ये तहसीलदार पदाचा चार्ज कसा तुम्ही घेतला असा सवाल तुम्ही. मी कालच ती प्रसार माध्यमावरती ऑडिओ क्लिप पाहिली. अगदी एकेरी भाषेत आणि त्या तहसीलदारांना धमकी वजा आमदार संदीप क्षीरसागर बोलतोय. संदीप क्षीरसागर हा सकाळी उठलं की तर नशेत असणारा राज्यातील एकमेव आमदार आहे. कारण की नशेत कुठतरी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, अधिकाऱ्यांना मारहाण करणं संदीप क्षीरसागरचं पूर्वीपासूनचं काम आहे. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. संदीप क्षीरसागरवर क्लास 1 अधिकाऱ्याला, तहसीलदाराला धमकी दिली, या प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. संदीप क्षीरसागरला अटक झाली पाहिजे. कारण की कायदा सर्वांसाठी सारखा आहे, कायदा सर्वांना एकच आहे. त्यामुळं आमदार असो, मंत्री असो का कोणी असो, त्याला अटक झाली पाहिजे. सुरेश दसांना अटक झाली पाहिजे आणि संदीप क्षीरसागरांना सुद्धा अटक झाली पाहिजे.